नमस्कार मैत्रिणींनो, काल आपण काठपदर साडीची फुगाबाई पाहिली. आज आपण त्या साडीला बॅकची डिझाईन पाहूया. आपण पाठीच्या भागाला डिझाईन जशी केली आणि ती पाहूया. तर इथं ना मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याची अडीचचा गळा घेतलेला आहे, चौकोन आखून घेतलेला आहे ना. आता आपल्याला जशी डिझाईन करायची ना त्यानुसार आता आखून घ्यायचं. तर मी आधीच आखलेला आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी आता सांगते. तर मी अशा प्रकारे आकार आखून घेतलेला आहे. तर हा तो सध्या आखते तो कट करून घ्यायचा. साईडचा आहे तो नंतर आपल्याला काठपदरचे काठ लावण्यासाठी साडीचे तो ठेवलेला आहे. तसाच आधीच आखून घेतलं म्हणजे आपल्याला लक्षात येते नंतर. आणि आता आपण कट करून घेऊया. तर सुरुवातीला ना आपण डिझाईन आपली कट करून घेऊ. तर हा पॅच आहे ना सध्या आपण कट करत आहोत तो असंच ठेवायचा. नंतर हा ना दुसऱ्या एका अस्तरच्या कपड्यावर नंतर आपल्याला वाढवून घ्यावा लागतो. का तर शिलाईमध्ये ही जी बाजू आहे ती अर्धा इंच थोडी वाढवावी लागते. म्हणून तो तसाच आकार ठेवायचा म्हणजे त्याच्यावरूनच सेम आपल्याला नंतर कट करता येतो. आपण सुरुवातीला आपण सर्व कट करून घेऊ ते. तर आता आपण पाठीचे भाग दोन्ही आपले सेपरेट झालेत आणि ते कट झाले, ते बाजूला ठेवू आता आपण. आणि हा जो पॅच मधला पॅच असतो ना तो कट करून घेऊ. तर आकार आता तुम्हाला किती मधले हे ठेवायचे त्याच्यावर तुम्ही करू शकता अशा प्रकारे. आणि आता याच्यावरून हा वाढवून घ्यायचा. नंतर दुसऱ्या एका कपड्यावर असाच ठेवून त्याच्या जोडायच्या दोन्ही साईडच्या जोडण्यावर अर्धा इंच आणि ते वरच्या साईडचे थोडं अर्धा इंच वाढवून घ्यायचे. एका मोठ्या अस्तरच्या कपड्यावर ठेवून ते बाजूला असंच ठेवून देऊ आपण. आणि आता सुरुवातीला आपण ना हे जे दोन भाग झालेत ना आपल्या पाठीचे, तर त्याला आपण मेन फॅब्रिक आहे ना आपलं ब्लाऊजचं ते जोडून घेतलेलं आहे आपण. आणि ते ना आपण दुसऱ्या साईडला पण त्याच्या आपण ती आकार सेम तसंच यावा म्हणून असं टॅप करून घेतलं. म्हणजे चॉकने ते हे केलेलं त्याच्यावर उमटावून सेम तसंच आखून घेते. आणि त्याला ना आता जे आपले काठपदर साडीचा ब्लाऊज पीस आहे ना तो जोडून घेऊ अस्तरला. अगोदर आपण आपलं आखून झालेला आहे. आता ब्लाऊज पीस आखून जोडून घेऊ. तर ब्लाऊज पीसवर दोन्ही पण भाग ठेवायचे, टिपा मारून घ्यायच्या दोन्ही पण भागाला आणि नंतर कट करायचं म्हणजे इकडे इकडे जात नाही ते. आणि व्यवस्थित उलटं सव्वाची बाजू बघायची अगोदर व्यवस्थित. तर सव्वाची बाजू खाली करायची, उलट्या बाजूलाच हा ठेवायचा अस्तरचा कपडा आणि चौ बाजूनी त्याला आपण टिपा मारून घ्यायच्या दोन्ही पण साईडला. तर हा एक साईड त्याला अशीच कडाने आहे असंच टिपा मारून, दुसरी बाजू एकाल्या साईडला ठेवून त्याला पण आहे तशाच टिपा मारून घेऊ. तर आपली एक साईड झालेली आहे पूर्ण टिपा मारून. आता आपण दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवते. तर ही झाली साईड आपली पूर्ण टिपा मारून घेतली आपण. पण कट करायच्या अगोदर दुसरी ब्लाऊज साईड पण जोडून घेऊ आणि नंतर कट करू आपण. सुरुवातीची जशी आपण जोडून घेतली तशीच ही पण जोडून घ्यायची. तर आपल्या दोन्ही पण साईड झाल्यात जोडून. आता आपण कट करून घेऊ. आणि नंतर हे मधला फॅब्रिक आहे ना आपल्याला कपडा थोडा कमी पडेल नंतर डिझाईन करताना, मग तो हा उपयोगी येईल आपण एकाला एक जोडून. कारण आपण बाहीला पण फुग्याची बाही केल्यामुळं ब्लाऊज पीस जास्त लागतो त्याला, मग जरा कमी पडत होता म्हणून मी नंतर तुकडे तुकडे जोडूनच कपडा तयार केला तो. तर
आता झालेत आपले भाग तयार. आता जी लेस होती आपण बाहीला एका बाजूची ब्लाऊज पिसाला दोन साईडला लेस काट असते, लेस म्हणते मी, दोन्ही साईडला काट असतात. एका साईडचे काट आपण बाहीला लावले आणि एका साईडचे काट आहेत ना त्याचे दोन मध्यभाग हे करून मधून कट करून एका भागाला त्याची डिझाईन करणार आहोत. तर सव्वाशी बाजू खाली ठेवली आणि उलटी बाजू आहे ती आपलं जी ब्लाऊज पिसाची जोडलेला आहे ना त्या साईडला करायचं आणि आपण अस्तरला आखलेला आहे त्याच्यामुळे अस्तरची बाजू वरी करायची अशा प्रकारे. आणि आता ती जसं आपण आखले ना सेम तसंच काटावर त्या टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे ती काठ आहेत का आपल्या मेन ब्लाऊज पिसावर त्याचे व्यवस्थित ते ही होतात, दोन्ही साईडने टिपा मारल्यामुळं व्यवस्थित बसतात ते तसे. आणि असं चॉकने आखलं म्हणजे आपल्याला परफेक्ट आकार दोन्ही साईडचे सारखे येतात. तर आपण हे करून घेतले. आता आपण कट करून जे एक्स्ट्राचं जे काट राहिलेला आहे तो एक्स्ट्राचा काट आपला कट करून टाकू आपण. आणि दुसऱ्या साईडला पण आपण तसंच काठ जोडून घेतला आणि तो पण अशाच प्रकारे कट करून घेतला दोन्ही पण साईडचे. तर आता ना आपण जे त्याची गळ्याकल्ली बाजू आहे आपला लेस काठाची त्या साईडला आपण गोट बसवून घेणार आहोत फॅब्रिकचाच आणि आपल्या पिसाचाच कपड्याचा, आणि दुसऱ्या साईडला आपण लेस बसवून घेणार आहोत. गळ्याकडील बाजूला गोट आणि दुसऱ्या बाजूला लेस बसवून घेऊ. आणि आता जो आपला मधला पॅच होता का तो आपण एका अस्तरच्या कपड्यावर असं दुहेरी ह्याच्यावर घेतला बंद बाजूकडून, आणि ते ही साईड आहे एवढीच ठेवायचा वरचा आकार आपला, आणि जी जोडणार आहोत आपण त्या साईडला एक अर्धा इंच इथे आणि ह्या साईडला एक अर्धा इंच एक्स्ट्रा आपण आखून घ्यायचं, म्हणजे ते शिवणावळीत आपल्याला लागल म्हणून. आणि हे कट करून घेऊ. तर आपला हा पॅच तयार झाला आहे. आता ना आपण हा अस्तरचा पॅच आहे. आता आपण ना जे आपलं ब्लाऊज पिसाचं मेन फॅब्रिक आहे ना ते एक, आता तो मला तुमच्याकडे जो भरपूर ब्लाऊज पीस मोठा असेल तर त्याच्यात चुना मारून घेतला तर चालतील, पण माझ्याकडं कमी होता कपडा. मी काय केलं असं पट्ट्या जोडून असा कपडा तयार केला, पण ही काही येत नाही. आपण काय करायचं, चुना घेताना ना जी शिवणावळ आली ना ती अशी आत घालायची अशा साईडला, म्हणजे ते दिसत नाही, आपली शिवणावळ दिसत नाही, जॉईंट केलेला आपण तो दिसत नाही. मग ही अशा प्रकारे चुना देऊन घ्यायच्या. तर मी लेस बसवून घेतली, गोट मारून घेतला आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण दोन्ही पण साईडला की छान दिसायली लेस बसल्यास तुम्ही पाहू शकता. आणि आता जे आपण ती फॅब्रिक आहे ना ते त्याला चुना मारून घेतल्यात ना, ही पाठीची पट्टी लावायला त्याला ती पण तयार करून घेतली. आणि चुना मारताना अगोदर सुरुवातीला मध्यभागीच मारायच्या आणि नंतर दोन्ही साईडला मारून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित येतात. तर ती शिवणावळ आत घालवायची प्रत्येक वेळेस, तेवढी दक्षता घ्यायची. प्लेन कपडा असेल तर खूप छान, पण आता नव्हताच काय करणार, कमी पडत होता, पण म्हणून मी असं करून घेतलं. तर आपण मध्यभाग मारून घेतल्या तुम्ही पाहू शकता. अजिबात शिवणावळ दिसत नाही, आपण आत घातलंय त्याला असं दुमडताना. आता दोन्ही साईडनं पण तशी स्टिप मारून घेऊ, मध्यभागी जशी मारली तशी. आणि ते मारल्यानंतर जो आपला पॅच आहे ना तो पॅच त्याच्यावर ठेवून त्याला आपण उलटून घेऊ, म्हणजे वरच्या साईडनं, आणि नंतर साईडनं त्याला टिपा मारून तो तयार करून घेऊ मधला पॅच आपण चुन्याचा. तर खूप छान दिसते डिझाईन ही तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता. आणि नंतर आपण जी मध्ये टिप मारली का त्या जागी तुम्ही तिथं गोल्डनची अशी मणी बसवू शकता. मी पण बसवलेत, नंतर खूप छान दिसतात ते मणी बसवले तर डिझाईन.
तर आता आपले झालेत हे करून प्लेट त्या मारून चुना मारून. तर आता सुरुवातीला जी वरची बाजू आहे का आपण त्याला टिपा मारून ती उलटून घेऊ आपण. सव्वाशा बाजूवर ठेवले. आणि तो तसाच आकार हे घेऊन उलटू कट करू आणि उलटू. तर आपलं टिप मारून झाली. आता आपण तो तेवढाच अगोदर सुरुवातीला आपण कट करायचं, कारण ती पलटी मारायला आपल्याला सोपं जावं म्हणून. तुम्ही वाटलंच तर तिथे थोडे थोडे अशा कात्रीच्या साहाय्याने कट देऊ शकता, ते व्यवस्थित फिनिशिंग यावी म्हणून. मी नाहीत दिल्या, काय आवश्यकता वाटली नाही मला म्हणून मी दिलं नाही. मग अशाच प्रकारे आता आपण तिथं दाबटीप मारून घेऊ, म्हणजे ती व्यवस्थित बसेल खालच्या साईडनं. आणि आता आपण साईडनं ते आहे तसा पॅच आता त्याच्यावर आपण टिपा मारून घेऊ सर्व बाजूनी. आणि जे एक्स्ट्राचा आहे कपडा तो कट करून टाकून काढू आपण. आणि हा पॅच येण्यानंतर आपण जे आपले ते पाठीचे दोन्ही भाग आहेत त्याला जोडून घेऊ. आता व्यवस्थित एक सारखे जोडून घ्यायचे ते ठेवून. तर हे आहे ना भाग असाच त्याच्यावर ठेवायचा, डिझाईन परफेक्ट त्याची यावी अशी अशा. आणि तिथे टिप मारून घेऊ तशीच कोटच्या आतल्या साईडनं. आणि या साईडला पण तसंच जोडून घेऊन टिप मारून घेऊ. आणि हा जोडून घेतला भाग की नंतर पाठीची पट्टी बसवून घेऊ आपण. त्याला आपण जोडून घेतले. आता जी पाठीची पट्टी आपण बसवतो ना खालच्या साईडची, तशी ती पट्टी बसवून घेऊ. आणि सुरुवातीला आपण डाच मारून घेऊ. पाठीचे आपले दोन्ही साईडचे 4-4 इंचावरले डाच आहेत ना, ते असे डाच मारून घेऊ दोन्ही साईडचे. आणि नंतर पट्टी बसवू. तर आपण डाच मारून घेतले, पट्टी बसवून घेतली आणि नंतर मणी पण बसवून घेतले मी. आणि जी आपण बसवली ते तिथं हात शिलाई करून घेऊ.